दिशा सालियांच्या शवविच्छेदनाचा अहवाल एबीपी माझाच्या हाती लागलाय। दिशाच्या डोक्यावरती गंभीर इजा असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय। दिशाच्या हाताला, पायाला आणि छातीवरही जखमा असल्याचा उल्लेख या रिपोर्टमध्ये करण्यात आलाय। तर डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंच तिचा मृत्यू झाल्याचं अहवालात नमूद आहे। मात्र तिच्यावर कोणताही लैंगिक अत्याचार झालेला नाही असं अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय। दिशाच्या मृत्यूच्या 3 दिवसानंतर तिचं शवविच्छेदन झाल्याचं देखील नमूद आहे। दिशा सालियांचा शवविच्छेदन अहवाल एबीपी माझाच्या हाती लागलाय। तिचा हात, पाय आणि छातीवरती जखमा असल्याचा उल्लेख आहे, पण तिच्यावर कोणत्याही प्रकारे लैंगिक अत्याचार झालेला नसल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय। दिशाच्या शवविच्छेदन अहवालात काय आपण पाहतोय? दिशाच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर इजा आहेत। हाताला, पायाला आणि छातीवरही जखमा आहेत। डोक्याला गंभीर जखम झाल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय। दिशाच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येत होतं। दिशावर कोणताही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शवविच्छेदन अहवालासंदर्भात काय म्हटलंय आपण पाहूया। अजून याची माहिती माझ्याकडे आली नाही, ती माहिती घेऊन तुम्हाला पूर्ण देईन। अजून याची माहिती माझ्याकडे आली नाही, ती माहिती घेऊन तुम्हाला पूर्ण देईन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।